आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक विराग वानखेडे यांना. जोरदार करा विराग यांच्यासाठी. विराग स्वागत आणि मी बसण्याची विनंती करतो. प्रेक्षकांकडे आता जाणार आहे. विराग, तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेली आहेत आणि इतकी कमी वयात ती केलेली आहेत, ती सुद्धा जाणून घ्यायची सगळ्या प्रेक्षकांना की ती काय काय रेकॉर्ड्स आहेत तुमचे. सर्वप्रथम 2008ला मी 6 दिवस आणि 6 रात्र नॉनस्टॉप गाण्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. आणि त्यानंतर मग 2009ला परत 500 कलाकारांना एकत्रित घेऊन 24 दिवस त्यांचा तो कार्यक्रम होता. नॉनस्टॉप रिले सिंगिंग होता, तो मॅरेथॉन सिंगिंग. अच्छा. त्यानंतर थर्ड वर्ल्ड रेकॉर्ड तबला वादकांचा होता. 155 तबला वादकांना एकत्र घेऊन तो कार्यक्रम केला होता. वा वा. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथा जो रेकॉर्ड झाला तो सरांना, तात्या सरांना मानवंदना देण्यासाठी आपल्या चित्रपटातल्या एका गीतासाठी तो चौथा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. अच्छा, म्हणजे त्यामध्ये अनेक गायक गायले. तो रिले सिंगिंगचा रेकॉर्ड होता. त्याच्यामध्ये 327 गायक कलाकारांनी एकत्र येऊन रिले पद्धतीने ते गाणं गायलं. वा वा वा. आणि सिनेमासाठी तर सगळं तुम्ही पणाला लावलं, काय सांगा. एक गरीबातला गरीब माणूस जो स्वतःच्या जिद्दीने, हिमतीने, झुंज देऊन, संघर्षातून, प्रतिकूल परिस्थितीतून काय सिद्ध करू शकतो, काय हासिल करू शकतो, स्वतःसाठी नाही संपूर्ण समाजासाठी, हा या चित्रपटातला उद्देश आहे. ज्यांच्या नावावर 1 लाखाहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम आहे असे मुंबईतल्या जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर मराठी चित्रपट तयार करण्यात आला आहे. आणि या सिनेमातलं टायटल सॉन्ग रेकॉर्ड करण्यात आलं नुकतंच. तो एक गिनीज बुक रेकॉर्ड झाला. पाहूयात. माझ्यावरती एक पिक्चर निघतो आहे, कारण लहानपणापासून जेव्हापासून कष्ट करत होतो तेव्हापासून असं वाटत होतं की काहीतरी आदर्श आपण जगासमोर ठेवून जावा. आणि त्या पिक्चरमध्ये आज त्याचं जे टायटल सॉन्ग आहे त्याच्यावर एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. ते एक चांगली गोष्ट केली आहे. पण विरागने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि पिक्चर करत असताना त्याला खूप अडचणी आल्या आहेत. पण मी फार समाधानी आहे. जो रेकॉर्ड आहे तो आहे फॉर मोस्ट पीपल इन अ सिंगिंग रिले. म्हणजे एक शब्द एक व्यक्ती म्हणतो, पुढचा शब्द दुसरा व्यक्ती म्हणतो, असं ते गाणं कंप्लीट करायचं असतं. आजच्या रेकॉर्डमध्ये 327 पार्टिसिपेंट्स होते. 357 गायकांनी मिळून हे रिले गाणं गायलं. तो क्षण एक पाहण्यासारखा होता. पाहूया या रेकॉर्डिंगचे हे काही क्षण. भेटून सांगू जीवनाला उजळून टाकू, काळोखाला भेटून टाकू, जीवनाला उजळून टाकू. उंच भरारी चला घेऊया, मानवतेची सेवा करूया, सेवा करूया, सेवा करूया. काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू. वेदना जीवाच्या दुःख जगाचे माझ्या अंतरंगी भासते मला. दूर सोडण्या शक्ती मला दे विश्वविधाता, पूजितो तुला, काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू. उंच भरारी चला घेऊया, मानवतेची सेवा करूया, सेवा करूया, सेवा करूया. काळोखाला भेदून टाकू. वेळ झाली ते छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका.
प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जीवनावरती आधारित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होईल. या पार्श्वभूमीवर वाशीमध्ये 327 गायकांनी वेगवेगळे शब्द उच्चारत समूहगीत सादर केलं. नेत्र शस्त्रक्रियेवर 2 लाखांपर्यंत ऑपरेशन्स करून गरिबांना आणि सामान्यांना दृष्टी देणारे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जीवनावर अंगार हा चित्रपट तयार करण्यात आलाय. तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत अनेकांची सेवा केली आहे. यावरती प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा असणार आहे. आपल्यावर चित्रपट निघत असल्यानं समाधानी असल्याचं तात्याराव लहाने म्हणाले. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये तब्बल 327 गायकांनी एकाच वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणं गायलंय. नुसतं गाणंच गायलं नाही तर या गाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. याआधी 296 गायकांनी एकत्र गाणं गात रेकॉर्ड केला होता. गायक विराग वानखेडे यांच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलं होतं. सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये या रेकॉर्डची नोंद झाली. काळखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू उंच भरारी चला घेऊया मानवतेची सेवा करूया. But I'm very happy to say that this is a new Guinness World Records. जोरदार ताली हो जाए for the amazing डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदळ देणारा डॉक्टर तात्या लहाने 6 ऑक्टोबर 2017 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या सिनेमातील बहुचर्चित रिले सिंगिंगसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 324 गायकांची निवड करण्यात आली आहे. 7 ते 70 वयोमर्द असलेले गायक रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले. ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईतली. तिथल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये रिले सिंगिंग वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम पार पडला. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर काढलेल्या चित्रपटातल्या गाण्याला 327 स्पर्धकांनी रिले पद्धतीनं गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रमता स्थापन केला. वंध व्यक्तींना प्रकाश देणारे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवला जातोय. डॉक्टर तात्याराव लहाने अंगार पॉवर इज विदिन असं या चित्रपटाचं नाव आहे. ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटातील काळोखाला भेदून टाकू हे गाणं 327 जणांनी रिले पद्धतीने गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केला. उंच भरारी चला घेऊया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अंगार पॉवर इज विदिन हा चित्रपट 16 ऑगस्टला म्हणजेच काल रिलीज झालाय. आणि या चित्रपटातील काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू या गीताची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद देखील झालेली आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये 350 जणांनी या गीताची एक लाईन गात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. गायक विराग वानखेडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, त्यानंतर तात्याराव लहाने, सुप्रसिद्ध अभिनेत्या अलका कुबल, आमदार मंदा म्हात्रे देखील उपस्थित होत्या. आणि रिले सिंगिंग ही कशी झाली आहे ते एकदा पाहूया. जीवनाला उंच भरारी
चला घेऊया मानवतेची काळोखाला वेगन टाकू जीवनाला उधळून टाकू. यावेळी तात्या लहाने तसंच अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. डॉक्टर तात्या लहाने अंगार पॉवर इज विदिन या चित्रपटाला रिलीज होण्याआधी जे गीत गायलं गेलं, अंधाराला भेटून टाकू जीवनाला उजळून टाकू, या गीताचं जे आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे. आपल्यासोबत मंत्री या ठिकाणी गिरीश महाजन जे गिरीश महाजनजी काय सांगाल, चित्रपट रिलीज होण्याआधीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे आहेत या गीताची नोंद झालेली आहे, कसं पाहताय? खरोखर मला अतिशय आनंद होतोय की या गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होत असताना मला त्याचा साक्षीदार होता या ठिकाणी आलं. हा तात्याराव लहाने यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रपट या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग आहे, जे गाणं आहे, ते या ठिकाणी गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड करण्यात आलं. जवळपास 327 कलाकारांनी या ठिकाणी अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये हे गाणं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि एक नवीन रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी या गाण्याच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्ही काळोखाला भेटून टाकू जीवनाला उजळून टाकू या गीताचं बोल आणि त्यातच आज खरंच या गिनीज बुकाच्या माध्यमानं जे सॉन्ग आहे, आयुष्य खरंच तुमचं जे आहे हे या जीवन जे आहे उजळून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे की मला असं वाटतं की जे गाणं गात आहे काळोखाला भेदून टाकून ते खरं आहे. मला त्याचा आनंद आहे की आपण सगळ्यांनी मिळून जो आज अंधकार आहे, जे लोकांच्या मध्ये 1%, 1.5% अंधत्व आहे, ते सगळ्यांनी मिळून ते काढून टाकलं पाहिजे, अंधत्वाचं निवारण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की ते गाणं त्यांनी घेतलं. सिने कलाकार स्वतः अलका कुबल आपल्यासोबत आहेत. तुम्ही या ठिकाणी या चित्रपटात काम केलेलं आहे. चित्रपट रिलीज होण्या अगोदर जे गीत आहे याच्यातलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होतोय, कसं पाहताय? खूपच म्हणजे मन अभिमानानं भरून आलंय. एक तर डॉक्टर तात्याराव लहानेंवर फिल्म आहे, हीच आधी मोठी गोष्ट आहे आणि पुन्हा या गाण्याचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालाय. त्यामुळे खरंच अभिमानाची बाब आहे आणि त्या सिनेमाचा मी एक भाग आहे. हे खरंच मी म्हणते की एक माझ्यासाठी एक फार मोठी अचिव्हमेंट आहे असं म्हणे. जीवनाला जे आहे वेगळी कॅरेक्टर देऊ अशा पद्धतीचं काम जे आहे कुठे ना कुठे तात्याराव लहाने यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव जो आहे त्यांच्या चित्रपटातून होत असला तरी त्यांच्या गाण्यामध्ये देखील या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जे आहेत नवी कलाटणी जी आहे या चित्रपटाला दिली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला गेला. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातल्या गाण्याला 327 गायकांनी रिले पद्धतीनं गाऊन हा विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. अंध व्यक्तींना प्रकाश देणारे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यात येतोय. डॉक्टर तात्याराव लहाने अंगार पॉवर इज विदिन असं या चित्रपटाचं नाव असून ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातलं काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू उंच भरारी घेऊ हे गाणं तब्बल 327 जणांनी रिले पद्धतीने गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केला. जीवनाला उजळून टाकू. याआधी रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड 296 जणांनी केला होता. मोस्ट पीपल इन अ सिंगिंग रिले म्हणजे एक शब्द एक व्यक्ती म्हणतो, पुढचा शब्द दुसरा व्यक्ती म्हणतो, असं ते गाणं कंप्लीट करायचं असतं. आजच्या रेकॉर्डमध्ये 327 पार्टिसिपेंट्स होते. याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो 296 लोकांचा होता, इंडियामधलाच होता. पण आज विराग आणि त्यांच्या टीमने हा रेकॉर्ड सक्सेसफुली बीट केलेला आहे. या विक्रमासाठी या गायकांनी 100 दिवस तयारी केली होती. 6 महिन्यांपासून या कार्यक्रमाची आमची प्रॅक्टिस सुरू होती. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाची प्रॅक्टिस सुरू होती. इथे मुंबईतले बरेच बाहेरचे पण कलाकार इथे आले, त्यांची सोबत प्रॅक्टिस सुरू होती. इट वॉज अ व्हेरी 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 रिगरस हार्ड वर्क बट वी अचीव्ड इट. टायटल सॉन्ग आहे त्याच्यावर एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे, ते एक चांगली गोष्ट केली आहे. पण विरागने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि पिक्चर करत असताना त्याला खूप अडीअडचणी आल्या आहेत. पण मी फार समाधानी आहे किंवा एक सामान्य मनुष्य एका अतिशय गरीब घरातनं मजुराच्या घरातनं आलेल्या माणसावर एक पिक्चर निघतोय. विराग वानखेडे यांनी हा चित्रपट काढला असून त्यांनीच हा रेकॉर्ड करण्यासाठी तयारी केली. यासाठी 18 जिल्ह्यातून स्पर्धक निवडले गेले. दिस इज
याआधी विराग वानखेडे यांनी गाण्याच्या माध्यमातून इतरही वर्ल्ड रेकॉर्ड केले. या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे गात गिनीज बुकात नोंद केली आहे. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्यावर आधारित चित्रपटाच्या टायटल सॉन्गवर हे समूह गीत गाण्यात आलंय. चला तर मग आपणही या गाण्याची एक झलक पाहूया. भेदून सांगू जीवनाला उजळून टाकू काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू उंच भरारी चला घेऊया मानवतेची सेवा करूया. सेवा करूया सेवा करूया. नवी मुंबईतील गायक विराग वानखेडे यांच्या माध्यमातून 327 लोकांनी समूह गीत गायलंय. या कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये आता नोंद करण्यात आली आहे. But I'm very happy to say that this is a new Guinness World Records. जोरदार ताली हो जाए for the amazing Guinness World Record right here for relay singing. क्या बात है. याआधी 296 गायकांनी एकत्र गात हा रेकॉर्ड केला होता. वाशीमधील सिडको एक्झिबिशन हॉल मध्ये आज या रेकॉर्डची नोंद झाली आहे. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्या जीवनावर आधारित विराग वानखेडे यांनी चित्रपट बनवलाय. येत्या 6 ऑक्टोबर रोजी तो महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. या पिक्चरच्या टायटल सॉन्ग वरती 327 गायकांनी गाणं गात हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. एकाच वेळी सर्वांनी गाणं न गाता गाण्यातील एक एक शब्द प्रत्येकानं गायचा होता. गाण्यामध्ये 109 शब्द होते. हे आवाहन यशस्वीरित्या गायकांनी पार पाडलंय. राज्यातील कानाकोपऱ्यातून गायक या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी निवडण्यात आले होते. विराग वानखेडे यांच्या नावावर आधी 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आजचा झालेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पाहता आता एकूण 4 वर्ल्ड रेकॉर्ड वानखेडे यांच्या नावावर झालेत. आजचा विश्वविक्रम जसा मी बोललो की डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आपण केला होता. त्याच्यामध्ये 324 गायक कलाकारांनी एकत्र येऊन हा विश्वविक्रम पार केलेला आहे आणि आपल्या भारताच्या नावाने एक नवीन विश्वविक्रम स्थापन केलेला आहे जो डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कार्याला समर्पित केलेला आहे. पुष्कळ मेहनत होती याच्या मागे. सगळ्या कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली. प्रत्येकांनी आपापले दिवस रात्र एक करून ह्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस केली. मी माझ्या सगळ्या कलाकारांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी या कार्याला माझा साथ दिला. तो रेकॉर्ड आहे तो आहे फॉर मोस्ट पीपल इन अ सिंगिंग रिले. म्हणजे एक शब्द एक व्यक्ती म्हणतो, पुढचा शब्द दुसरा व्यक्ती म्हणतो, असं ते गाणं कंप्लीट करायचं असतं. आजच्या रेकॉर्डमध्ये 327 पार्टिसिपेंट्स होते. याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो 296 लोकांचा होता, इंडियामधलाच होता. पण आज विराग आणि त्यांच्या टीमने हा रेकॉर्ड सक्सेसफुली बीट केलेला आहे. लाखाहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया करून गोरगरिबांना सामान्यांना दृष्टी देणारे डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्या जीवनावरती डॉक्टर तात्या लहाने अंगार हा चित्रपट तयार करण्यात आलाय. तात्या लहाने यांनी आतापर्यंत लोकांची सेवा केली आहे. यावर प्रकाशझोत टाकण्यात आलाय. आपल्या जीवनावर आधारित चित्रपट निघत असल्यानं मी समाधानी असल्याचं तात्या लहाने यांनी यावेळी सांगितलंय. मला याचा आनंद आहे की आज माझ्यावरती एक पिक्चर निघतो आहे. कारण लहानपणापासून जेव्हापासून कष्ट करत होतो तेव्हापासून असं वाटत होतं की काहीतरी आदर्श आपण जगासमोर ठेवून जावा. आणि त्या पिक्चरमध्ये आज त्याचं जे टायटल सॉन्ग आहे त्याच्यावर एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. ते एक चांगली गोष्ट केली आहे. पण विरागने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि पिक्चर करत असताना त्याला खूप अडीअडचणी आल्या आहेत. पण मी फार समाधानी आहे किंवा एक सामान्य मनुष्य एका
अतिशय गरीब घरातनं मजुराच्या घरातनं आलेल्या माणसावर एक पिक्चर निघतोय त्याचा मला मनापासून आनंद आहे. मिलिंद तांबे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी मुंबई. ज्यांच्या नावावर 1 लाखांहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम आहे असे मुंबईतल्या जे रुग्णालयातील डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावरती मराठी चित्रपट बनवण्यात आलेला आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे तात्याराव लहानेंची भूमिका साकारणार आहे. डॉक्टर तात्याराव लहाने अंगार इज विदिन असं या चित्रपटाचं नाव आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक विराग वानखेडे आहेत. चक्क आपलं नेरूळचं घर विकून या सिनेमासाठी त्यांनी पैसे केले आहेत.